खेड्यामध्ये पूर्वी सुद्धा ते कीर्तन करत होते आणि आता सुद्धा कीर्तनावर ते बरंच माहिती देतात, कारण की टेम खूप झालेला आहे. या ठिकाणी संत महंत गाणगापूर किंवा समोसा आता यांनी सांगितलं लवारी येळोंडोल बारडोली नांदेड परभणी सगळ्या भागामधून लोक कालचे डोलून येऊन राहिले आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आमचं गाव एक आदर्श करण्याचा आम्ही निश्चय केला आहे. बरं का, गावामध्ये काही राहणार नाही, बरं का, काही व्यसन सुद्धा नाही. म्हणून खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आपले जे वारकरी भक्त असेल किंवा ज्यांची दिंडी बरं का बरकतपूर रायगाव दांडी 20 ते 25 वर्षापासून सुरुवात आहे. माऊल्यांची दिंडी असेल सगळे चौड बाजार समेत नाव आपण घेत नाही. जे आमचे साथ देणारे ज्यांच्याने कैलास महाराज असेल कोणी सगळं मंडळ आणि नवीन बरं का आमचे गुरुजी असेल आणि आता समज रिटायर झाले सुभाष महाराज बरं त्यांना महाराजच म्हणावं लागेल की सगळे याच्यामध्ये येते. अशा या प्रसंगामध्ये आता घेईन मी जन्म याच्यासाठी जेव्हा आपला अनमोल किमतीचा जन्म यांनी तो या ठिकाणी सार्थकी घातला पाहिजे. याच्यावर खूपच समजता विषय मूर्धनचारे सगळे गायींचारे सगळे जे असेल माता पिता समजत मी मानतो त्यांना बरं का. आता चिखली बुलढाणा सगळ्यांना आपण स्वागत करू शकत नाही. म्हणून तुम्ही आल्याबद्दल आमची फुलाची पकडीसारखं बरं का तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला एक परमेश्वराचा आशीर्वाद लाभेल. म्हणून दत्त जयंती ही कमी 55 ते 60 वर्षापासून सुरुवात आहे. जे जुने कार्यकर्ते चेअरमन पण यांच्या पुढे समज सामना असेल यांच्या अगोदर आमचे म्हातारे अण्णा बाबा असेल त्रिंबक बाबा असेल बरं का आणि गजदादा असेल बरेचसे मंडळ हे मला पुढे आणणारे बरं का तेच आहे. आमच्या म्हाताऱ्यांनी इतका मोठा सेवा केली आणि आज सुद्धा माझी एक नम्र विनंती आमचं गाव एका संघटनेत एका तत्वात आल्याबद्दल मी तुम्हाला धन्यता देतो. आमचे बरं का नागपूर सरळ आता रोहन महाराज यांचं कौतुक करावं लागेल बरं का. येवलेचे रोप लावलेचे द्वारे त्याचा होईल गेला गंगाणावर. मला समजतं 7 दिवसात बरं का नामदेव महाराज इथे थांबता आलं नाही. सगळे म्हणत असेल पण तुमचे आशीर्वाद मला तेवढंच नाही. फक्त हे सुद्धा मला मानून घ्यावं लागेल.